राज ठाकरे यांनी नवी मुंबई येथे मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला। मराठीतून शिक्षण, मराठी भाषेचा वापर या मुद्द्यांवर शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्द्याचं समर्थन केलं। इतर कोणाच्या भाषेवर काय बोलायचं ते बोला, पण आपल्या भाषेचा अभिमान स्वाभिमान असावा असं मत गोगावले यांनी व्यक्त केलं। राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, मात्र ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खरी सभा घेण्यात मजा आहे, कारण मला जातीला फसवायचं नाही असं जरांगे पाटील यांनी भावना व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी होणार आहे। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावरही सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याची सूचना होती, मात्र उद्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। शिवसेनेच्या निकालाचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। तसेच भाजप आणि जेडीयू सरकारचा आजचा शपथविधी होणार आहे। बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं, पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून घेण्यात आला। महाविकास आघाडीची परिस्थिती उत्तम आहे। नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही। नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। यावेळेस त्यांनी म्हटलं की महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती, बरीच कामं राज्यात होत नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। नारायण राणे यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजांवर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया यावेळेस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेली आहे। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे। मराठा आता ओबीसींचे वाटेकरी झालेले आहेत। ओबीसींमधील भावना चुकीची नाही। मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय? जरा वेगळं आरक्षण देणार असाल तर आमचा पाठिंबा असेल असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। जरांगे यांनी भुजबळ आणि सदावर्ते यांच्यावर टीका केलेली आहे। मंत्री छगन भुजबळ आणि सदावर्ते यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत ते वाया गेलेले लोक आहेत असं ते म्हणाले। अधिसूचना मसुद्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी सरकारकडे बोट दाखवलं। मराठा समाजातील कुणबी म्हणून जी संख्या ओबीसीत समाविष्ट झाली त्यामुळे ओबीसीमध्ये थोडी गर्दी होणारच आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी हा ओबीसींना धक्का आहे, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। सोलापुरात ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मेळाव्याला उपस्थित राहणार। पोलीस माझा काहीही वाकडा करू शकत नाही। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले। माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते। मंत्री छगन भुजबळ यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। यावेळेस होय, माझी भूमिका वैयक्तिकच आहे असं भुजबळ म्हणाले। दादागडाचे प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळ यांची घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचं म्हणत भुजबळांच्या भूमिकेपासून थेट फारकत घेतली आहे। माध्यमांशी बोलताना सर्व मुसलमान समाज हा पूर्वीचा हिंदू असून त्यांना याची जाणीव ठेवावी, काशी इथं हिंदूंना पूजा करता यावी असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे सर्व मुसलमानांनी पुन्हा मूळ धर्मात यावं असं आवाहन करत यानंतर आपण सर्व हिंदू गुणागोविंदाने नांदू असं राणे यांनी म्हटलेलं आहे।
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती. काँग्रेस 11 तर सपा 69 जागा लढवणार. अखिलेश यादव यांची घोषणा. संजय राऊत यांनी भाजपावर टीका केलेली आहे. भाजपा जर घाबरत नसेल तर राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये अडथळे का आणले जात आहेत असा सवाल यावेळेस त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांची न्याय यात्रा मणिपूर, आसाम अशी पुढे पुढे सरकते, पण भाजपा आणि राहुल गांधी या राज्यामध्ये उद्धव गटाला घाबरतायत. आता घाबरू नये, सामना करावा असं आव्हान दिलेलं आहे. राज ठाकरे कार्यक्रमात बोलत होते. यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि स्पष्टीकरणही दिलं. पंतप्रधानांनी त्यांची भाषा आणि राज्याबद्दल प्रेम आहे, त्यांनी स्वतःच्या राज्याचं प्रेम लपवता येत नाही. जर पंतप्रधानांना त्यांच्या राज्यासंदर्भात प्रेम असेल तर आपणासही का नाही. काही जण म्हणतील की मी मोदी यांच्यावर टीका करतोय, परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखं आपणही प्रेम आपल्या राज्याबद्दल दाखवलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणालेत.